नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंटच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 30, ज्यामध्ये मित्रांनो आपण IBPS पॅटर्न आधारित जिल्हा परिषद भरती संभव प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण सोडवत आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या जिल्हा परिषद भरती परीक्षा मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये जे आहे ते कव्हर करत आहोत। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारी असेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण सर्व विषयांनी आपण प्रश्न जे आहेत ते कव्हर केलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण व बुद्धिमत्ता चाचणी व तसेच मित्रांनो आपण सामान्य ज्ञान अशा सर्व विषयामधले आपण रेग्युलरली लेक्चर्स मार्फत आपण कव्हर करत आहोत। तर परिपूर्ण आपले सर्व क्वेश्चन IBPS पॅटर्न आधारित मित्रांनो आणि IBPS चे सर्व काही अनालिसिस क्वेश्चन्स आपण पाहत आहोत आपल्या रेग्युलरली लेक्चर्समध्ये। जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट मिळत नसतील तर तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून जिल्हा परिषद परिसराचे सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळणारे असतील। तर मित्रांनो, पाहूया आपल्याच्या भाग 30 मध्ये मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयामधले आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न आणि यामधले मित्रांनो बहुतांश प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण आहेत? तर या गीताचं लेखन कोणी केलेलं आहे? तर या गरजा महाराष्ट्र माझा, तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क, कवी राजा बडे। तर कवी राजा बडे यांनी जे आहे या गीताचं जे आहे ते लेखन केलेलं आहे। तर हा प्रश्न सर्वात IMP आहे मित्रांनो, जो की लेटेस्ट चालू घडामोडीवर आधारित हा प्रश्न आहे। कारण का या गीताला जे आहे 19 फेब्रुवारी 2023 पासून जे आहे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्र राज्याचं हे आता राज्यगीत आहे गरजा महाराष्ट्र माझा। तर 19 फेब्रुवारी 2023 पासून हे घोषित करण्यात आलेलं आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्राचं राज्यगीत कोणतं आहे? तर ते गीताचं नाव काय आहे? तर ते आहे गरजा महाराष्ट्र माझा आणि याचं लेखन कोणी केलेलं आहे? ते आहे कवी राजा बडे यांनी केलेलं आहे। तर कधीपासून लागू करण्यात आलेला असा प्रश्न आला तर ते आहे 19 फेब्रुवारी 2023 पासून। तर हे सर्व काही मुद्दे मित्रांनो तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन जरी करून घेतलात तरी परीक्षेपूर्वी तुम्हाला संपूर्ण काही याचं वाचन म्हणजे की थोडक्यात रिव्हिजन देखील होणार असेल। त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, जो पुढील प्रश्न क्रमांक 2 असा आहे मित्रांनो, बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर हा बकिंगहॅम जो कालवा आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे असं म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क म्हणजे की सी, आंध्र प्रदेश व तामिळनाडू। तर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यामधोमध जे आहे हा बकिंगहॅम जो आहे तो कालवा आहे। तर हा जो कालवा आहे स्पेशली आंध्र प्रदेश राज्यामधील काकीनीड जो की काकीनाडा ते तामिळनाडू राज्यामधील विलुपुरम या दोघांमध्ये जे आहे जे की समांतर वाहनामध्ये याच्या दोघांमध्ये समांतरपणे वाहत जाणारा हा कालवा आहे आणि याची लांबी जी आहे ती आहे 796 किलोमीटर। 796 किलोमीटर या जे आहे कालव्याची लांबी आहे। थोडक्यामध्ये हा पाण्याचा नेव्हिगेशन कालवा आहे या दोन्ही राज्यामधील, जे की आंध्र प्रदेश व तामिळनाडू या दोन्ही राज्यामधील। तर बकिंगहॅम हा कालवा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे असा प्रश्न आला तर तो आहे आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यामध्ये। आणि या कालव्याची जर लांबी विचारली तर या कालव्याची लांबी आहे 796 किलोमीटर, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर आपला पुढील प्रश्न क्रमांक 3 असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळते? तर तापी नदीचे खोरे म्हटलेलं आहे, तर तापी नदीचे खोरे जे आहे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळते? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर बी, सातपुडा आणि सातमाळा व अजिंठा रांगा या रांगा दरम्यान जे आहे थोडक्यामध्ये तापी नदीचे खोरे जे आहे जे की आढळते। तर जे स्पेशली जर सांगायचं झालं तर सातमाळा व अजिंठा रांगा हे जे डोंगर रांगा आहेत ते तापी, पूर्णा व गोदावरी नदीचे जे आहेत हे जे की जलविभाजक आहेत, जलविभाजक म्हणून काम करतात हे सर्व, म्हणजे की हे सातमाळा आणि अजिंठा रांगा जे आहेत या तिन्ही नदीच्या जे आहे जे की जे प्रवाहाचे याचे जे आहे विभाजक म्हणून काम करतात, जलविभाजक म्हणून काम करतात। तसंच महाराष्ट्रामधील जे आहे प्रमुख जल विभाजक म्हणून जो प्रश्न आला, महाराष्ट्रामधील प्रमुख जल विभाजक जे आहे ते कोणत्या रांगाला म्हटलं जातं? जर जी सह्याद्री जी रांग आहे महाराष्ट्रामधील सह्याद्री रांग जी आहे जे की प्रमुख जलविभाजक रांग आहे आणि बाकी जे इतर जे रांग आहेत ते जे की उपमुख्य म्हणू शकतो आपण त्याला, दुय्यम जलविभाजक देखील आपण त्याला म्हणू शकतो।
त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 4, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते, जे की सर्वोच्च शिखर म्हटलेलं आहे कोणत्या घाटातील, तर पश्चिम घाटामधील. तर पश्चिम घाटामधील जे सर्वोच्च शिखर आहे ते आहे अन्नाईमुडी. तर अन्नाईमुडी हे जे आहे जे की पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. तर हा प्रश्न जो आहे रिसेंटली खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो की पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे, तर ते आहे अन्नाईमुडी. तर खूप सारे विद्यार्थी जे आहे यामध्ये कन्फ्यूज होतात आणि कळसुबाई हे ऑप्शन निवडतात, पण कळसुबाई हे नसून अन्नाईमुडी हे जे आहे जे की पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. तसेच या उलट देखील तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो थोडक्यामध्ये की पूर्व घाटातील, तर पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर कोणते असा जर प्रश्न आला तर जे पूर्व घाटामधील जे सर्वोच्च शिखर आहे त्या शिखराचं नाव आहे महेंद्रगिरी. महेंद्रगिरी हे जे शिखर आहे जे की पूर्व घाटामधील सर्वोच्च शिखर आहे. त्यानंतर आपला पाचवा प्रश्न असा आहे की दुधाचा रंग पांढरा कशामुळे असतो. तर दुधामध्ये काय असतं की ज्यामुळे दुधाचा रंग जो आहे तो पांढरा असतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क, म्हणजे की कॅसिन. तर कॅसिन हे जे आहे प्रथिने आहे, कॅसिन हे कॅसिन प्रथिने जे आहे दुधामध्ये असतं, त्यामुळे जे आहे दुधाला पांढरा रंग जे आहे तो येत असतो. दुधामधला हा सर्वात महत्त्वाचा प्रथिने आहे ज्यामुळे दुधाला जे आहे पांढरा रंग जो आहे तो लाभत असतो. तर परीक्षेमध्ये तुम्हाला हे देखील प्रश्न येऊ शकतो की दुधाचा रंग जो आहे तो कशामुळे पांढरा असतो. तर दुधाचा रंग कॅसिनमुळे जो आहे तो पांढरा होत असतो, कारण का कॅसिन हा दुधामधला सर्वात महत्त्वाचा प्रथिने आहे. तर कॅसिन हे काय आहे तर प्रथिने आहे, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपले IBPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा तांत्रिकी किंवा अतांत्रिकी दोन्ही मिळवून असाल तर लगेचच्या लगेच मित्रांनो आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून घ्या. त्यामध्ये मित्रांनो आपण IBPS पॅटर्न आधारित जिल्हा परिषद भरतीचा सर्व काही A to Z मित्रांनो आपण सिलेबस कव्हर केलेला आहे मित्रांनो, ज्यामार्फत तुम्हाला इतरत्र कुठेही आता कोचिंग लावण्याची गरज नाही किंवा कोणतेही बुक्स खरेदी करणे गरज नाही मित्रांनो. आपल्या ई-बुक मार्फत मित्रांनो तुमचा GK मॅथ रिझनिंगचा सर्व काही A to Z सिलेबस होईल. तर टेस्ट मार्फत मित्रांनो तुम्हाला सर्व काही तुमच्या परीक्षेची तयारी देखील होऊन जाणारी असेल आणि जे तुम्हाला 80 गुण हवे आहेत तांत्रिकीचे ते देखील मित्रांनो आता तुमचे कव्हर होणार आहेत, ज्यामध्ये मित्रांनो आपण सिलेबस वाईज तुमचे टॉपिक वाईज सर्व काही मित्रांनो आपण एकदम MCQ बेसमध्ये विथ एक्सप्लेनेशन सोबत मित्रांनो तांत्रिकी प्रश्नसंच देखील आपण आता उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअपची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या 5 मिनिटांमध्ये मित्रांनो ते सर्व काही मागू शकता आणि त्यामधलं मित्रांनो तुमच्या परीक्षेमध्ये बहुतांशी प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो ते नक्की खरेदी करा परीक्षेपूर्वी. जर तुम्ही आतापासून त्याची खरेदी करून अभ्यासाला लागला तर येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो 100% तुमचाच विजय होणारा असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना फ्रीचे मॉक टेस्ट हवे असतील तर फ्रीच्या मॉक टेस्टसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर सर्व काही अति महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून नक्की मिळवा ते. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो, इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती. तर वखार स्थापन करण्याची परवानगी म्हटलेलं आहे जे की इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सुरत. तर सुरत या ठिकाणी जे आहे इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून जे की वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती. थोडक्यामध्ये त्यांचा जेव्हापासून जो आहे तो उद्योग म्हणजे की व्यापार जे की सुरू करण्याच्या बाणीमध्ये होते इंग्रज, तर त्यांनी सुरुवातीला जे आहे सुरत या राज्यामध्ये वखार स्थापन करण्याची जे की परवानगी मिळवली होती. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक 7. तर खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत किंवा कोणाला ओळखलं जातं लोकनायक या नावाने. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए जयप्रकाश नारायण. तर जयप्रकाश नारायण यांना जे आहे जे की लोकनायक या नावाने ओळखलं जातं व तसेच ज्यांचं वैशिष्ट्य जर असं म्हटलं की हे लोकनायक नारायण जे होते जे की छोडो भारत आंदोलन, जे छोडो भारत आंदोलन झालं आहे त्या आंदोलनामधले हे नायक होते. थोडक्यात म्हणजे की हे सर्वात अग्रण्य होते, सर्वात पुढे होते, त्यांना या आंदोलनाचं जे आहे नायक म्हटलं जातं. म्हणून याहून जे यांना जे आहे लोकनायक असं थोडक्यामध्ये जे की टोपण नाव पडलेलं आहे. थोडक्यामध्ये जे काही प्रसिद्ध समाजसुधारक आहेत त्यांचे टोपण नावं देखील तुम्ही पाहून घ्या. पण तुम्ही जर आपले नोट्स जर परचेस केलात त्या नोट्समध्ये तुम्हाला सर्व काही जे महत्त्वपूर्ण जे टोपण नाव आहेत किंवा घटना असतील त्या सर्व काही समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. तर नक्की मिळवा मित्रांनो, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 असा आहे, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते. तर हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्रासाठी, कारण का आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप आहे जे राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागलेली आहे इलेक्शन्समध्ये. तर राष्ट्रपती राजवट जी आहे घटनेच्या कोणत्या कलमा अन्वये लागू जे की करता येते. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर
म्हणजे की थोडक्यात कलम 356. तर कलम 356 अन्वये जे आहे ते राज्यामध्ये जे आहे राष्ट्रपती राजवट जे आहे जे की लावता येते, ज्यामुळे ज्यावेळेस जे आहे राज्यामध्ये निवडणूक किंवा जे की राजकीय वातावरण दुष्काळीत होत असते त्यावेळेस जे आहे राष्ट्रपती राजवट जे आहे ते लागवली जाते आणि त्यावेळेस जे कारभार सगळे सांभाळतात ते राज्यपाल हे जे की त्या राज्याचा संपूर्ण कारभार सांभाळत असतात. जर एखाद्या राज्याचा राज्यपाल नसेल तर त्यांची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रपतीवर जात असते किंवा जे राज्याचे उच्च न्यायालय आहे त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे याची संपूर्ण जबाबदारी जात असते. तर कलम 356 अन्वये जे आहे राष्ट्रपती राजवट. तर प्रमुख आणीबाणीविषयी जर तुम्हाला माहिती सांगायची झाली जे की तुम्ही लिहून देखील घ्या, तर घटनेच्या भाग 18 मध्ये कलम 352 ते कलम 360 मध्ये थोडक्यात आणीबाणीविषयी जे की नमूद करण्यात आलेली आहे माहिती, ज्यामध्ये कलम 352. तर कलम 352 हे कशा संबंधित आहे, तर कलम 352 जे आहे ते थोडक्यामध्ये जे की राष्ट्रीय आणीबाणी, ज्यामध्ये परकीय आक्रमण जर झाल्यास, जसं की भारत पाकिस्तान युद्ध किंवा भारत रशिया युद्ध, जर असं जर परकीय आक्रमण झालं त्यामध्ये जे आणीबाणी घोषित करण्यात येते त्याला राष्ट्रीय आणीबाणी असं म्हणतात. आणि जे कलम 356 अन्वये म्हणजे की कलम 356 अन्वये राष्ट्रपती राजवट जे आहे ते लागू करण्यात येईल, ज्याला आपण राष्ट्रपती राजवट देखील म्हणतो किंवा राष्ट्रपती शासन असं देखील आपण त्याला म्हणतो. आणि जे कलम 360 आहे, हे जे कलम 360 आहे, कलम 360 आहे ज्यावेळेस आर्थिक आणीबाणी म्हणजे की देशाची अशी बिकट अवस्था असते ज्यामुळे देशाचा कारोबार जो आहे तो एकदम बेकार परिस्थितीमध्ये जात असतो, त्यावेळेस जे आहे आर्थिक आणीबाणी जी आहे ती घोषित करण्यात येते. तर हे 3 महत्त्वपूर्ण आणीबाणी आहे जे की तुम्ही लक्षात ठेवून घ्या. कलम 360 अन्वये जे की आर्थिक आणीबाणी, कलम 352 अन्वये जे की राष्ट्रीय आणीबाणी आणि कलम 356 अन्वये जे आहे जे की राष्ट्रपती राजवट जी आहे ती की लागू करण्यात येते. तुम्हाला हे याच परीक्षामध्ये नसून इतर सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला याची जी माहिती कामाला पडणारी आहे. आणि कलम हे संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहे, तर कलम हे जे की संविधानाच्या भाग 18 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर हा एक सर्वात महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहे, तुम्ही नोट डाऊन जरी करून घेतला तरी तुम्हाला याचा फायदा होणारा असेल. तर हे सर्व काही बाबी आपल्या नोट्समध्ये आहे, जर तुम्ही त्याचा मिळवला तर सविस्तर अभ्यास देखील होणारा असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 असा आहे, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले. तर काय असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, राजस्थान. राजस्थानमधील बिकानेर या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 14व्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन जे आहे त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 10 असा आहे पुढील, भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट कोणत्या राज्यात तयार केले आहे, तर केलेलं आहे जे की खाजगीरित्या म्हटलेलं आहे रॉकेट तयार केलेलं कोणत्या राज्यामध्ये तयार केलं गेलं होतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये जे आहे भारतातील पहिलं खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट जे आहे जे की तयार केलेलं राज्य जे आहे ते आहे आंध्र प्रदेश. आणि त्या रॉकेटचं जे नाव होतं जे की विक्रम-S, तर विक्रम-S असं जे आहे या रॉकेटचं नाव होतं. परीक्षेत तुम्हाला जसा प्रश्न आला की विक्रम-S हे रॉकेट जे आहे कोणत्या राज्याने बनवले होते, तर ते आहे आंध्र प्रदेश या राज्याने जे आहे ते बनवलेलं होतं. तर हे सर्व काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तुम्ही हे नोट डाऊन करून घेत चला मित्रांनो. खूप अतिशय महत्त्वाचे आपले व्हिडिओ आहेत तुमच्या जिल्हा परिषदेसाठी, जे की आपण मागील व्हिडिओमध्ये देखील आपण अशा प्रकारचेच महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 11 थोडक्यात, ऑस्ट्रेलियाने महिला T20 2023 विश्वचषक जिंकले. ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती. जे ऑस्ट्रेलियाने जे आहे महिला T20 2023 विश्वचषक जिंकलेला आहे ते कोणत्या जे की देशामध्ये जे थोडक्यामध्ये आयोजित करण्यात आली होती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, दक्षिण आफ्रिका या देशामध्ये जे आहे जे की आयोजित करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला आहे 12, स्मशानातील सोनं या कादंबरीचे लेखक कोण आहेत, तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे आहे या कादंबरीचं लेखन केलेलं आहे स्मशानातील सोनं. तर स्मशानातील सोनं या कादंबरीचं लेखन, तर अण्णाभाऊ साठे यांची जी जयंती आहे जी की आपण 1 ऑगस्ट रोजी साजरा करत असतो आणि आता अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला 103 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर हा देखील प्रश्न तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. समाजसुधारक या टॉपिकमधून तुम्हाला हा सुद्धा प्रश्न जे आहे जे की परीक्षेमध्ये येऊ शकतो, तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 13 असा आहे, महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात डॅश येथे नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. तर कोणत्या ठिकाणी जे आहे नवीन अत्याधुनिक बंदर जे आहे ते उभारणार आहे महाराष्ट्रात केंद्र सरकार, जे की पालघर जिल्ह्यामध्ये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर ब, जे की वाढवण
तर वाढवण या ठिकाणी जे आहे जे की महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यामधील वाढवण या ठिकाणी नवीन अत्याधुनिक बंदर जे आहे ते उभारण्यात येणार आहे. तर सध्याला हे बंदर वादामध्ये आहे, यावर वादविवाद चालू आहे. त्यानंतरचा आपला 14वा प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिले गोल्ड ATM कुठे सुरू करण्यात आले आहे? तर भारतातील पहिलं गोल्ड ATM म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, हैदराबाद. तर हैदराबाद या ठिकाणी जे आहे जे की भारतातील पहिलं गोल्ड ATM जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आणि एका यामध्ये मित्रांनो 5 किलो सोन्या जे प्रमाणचे जे आहे बिस्किट थोडक्यात तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता, जे की या गोल्ड ATM या मार्फत जे आहे. तर हे कुठे आहे गोल्ड ATM? ते आहे हैदराबाद या शहरामध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो आपला पुढील प्रश्न तो की प्रश्न क्रमांक आपला 15 असा आहे, बाळाला प्राथमिक लसीकरण किती वय वर्षापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे? जे की प्राथमिक लसीकरण म्हटलेलं आहे बाळाला. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, 1 वर्षाच्या आत. तर 1 वर्षाच्या आत जे आहे बाळाला प्राथमिक लसीकरण जे की पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 16 असा आहे, जे की मुंबई शेअर बाजार. तर मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर मुंबई शेअर बाजाराची कधी स्थापना झाली असा हा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, 1875 साली. तर मित्रांनो थोडक्यामध्ये 9 जुलै 1875 साली जे आहे मुंबई शेअर बाजाराची स्थापना जी आहे ती झालेली आहे. आणि याची स्थापना जी केली आहे त्यांचं नाव आहे व्यापारी प्रेमचंद आणि रॉयचंद असं जे आहे त्यांचं नाव आहे, ज्यांनी जे आहे मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली. तर हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तुम्हाला जे की येऊ शकतो, जे की मुंबई शेअर बाजार स्थापना जर म्हटलं तर ते आहे 1875 साली. थोडक्यात डेट जर सांगायचं झालं तर 9 जुलै 1875 साली मुंबई या ठिकाणी झाली. आणि कोणी केली म्हटलं तर व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी जी आहे ती केलेली आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 17 असा आहे, भारतातील कोणत्या राज्य केंद्र शासित प्रदेशात सर्वात मोठा लांब रेल्वे बोगदा आहे? तर कोणता जो आहे जे की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात म्हटलेला आहे सर्वात मोठा लांब जो की बोगदा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये जे आहे जे की सर्वात मोठा लांब बोगदा आहे, जे की या बोगद्याला विशेष नाव असं देखील देण्यात आलं आहे. या बोगद्याचं नाव आहे T49 असा जो आहे बोगदा या बोगद्याचं नाव आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो टेक्निकल क्वेश्चन सेट हवे असतील म्हणजे की तांत्रिक प्रश्नसंच, तर तांत्रिक देखील आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर इंजिनियर व तसेच ग्रामसेवक व इतर देखील पदांचे आपल्याकडे तांत्रिक प्रश्न देखील उपलब्ध आहेत, जे खूप सारे विद्यार्थी कमेंट्स करत होते. ते देखील तुम्ही आता मिळवू शकता. तुमच्या सिलेबस वाईज जे की लेटेस्ट IPS सिलेबस आहे त्यानुसार सर्व काही बनवून देण्यात आलं आहे. तुम्ही नक्की ते खरेदी करा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जर तुम्ही नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्ही परचेस केला तर अजिबात तुम्हाला कोणत्याही मित्रांनो इतरत्र बुक्सची गरज पडणार नाही किंवा क्लासची गरज पडणार नाही. आपल्या टेस्ट मार्फत तुमची A to Z तयारी देखील होऊन जाणारी असेल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे ते नमूद करून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 असा आहे, लोकलेखा समितीचे डॅश सदस्य लोकसभेतून आणि डॅश सदस्य राज्यसभेतून निवडले जातात? तर याचं जे उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ए आहे मित्रांनो, ज्यामध्ये 15 सदस्य जे आहे लोकसभेतून निवडले जातात. लोकसभेतून 15 सदस्य, तर 7 सदस्य जे आहे जे की राज्यसभेतून निवडले जातात. असे टोटल जे आहे 22 सदस्य, जे की 22 सदस्यांची समिती असते जे की लोकलेखा समिती. तर लोकलेखा समितीचे एकूण सदस्य किती असतात असं म्हटलं तर ते आहे 22 सदस्य, ज्यामध्ये 15 सदस्य हे लोकसभेतून निवडतात, तर 7 सदस्य हे जे आहे राज्यसभेमधून निवडले जातात. तर हे सर्व काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत, तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करून घेत चला मित्रांनो, महत्त्वाचे आहेत पॉईंट आपले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 असा आहे, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे किंवा कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, राष्ट्रपती. तर राष्ट्रपती यांना जे आहे जे की लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 20 असा आहे, G20 डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची बैठक कोणत्या शहरात झाली? तर जे की G20 डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची जी बैठक म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, हैदराबाद. तर हैदराबाद या शहरामध्ये जे आहे जे की G20 डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपची बैठक झालेली आहे. तर यामध्ये अजून एक विशेष बाब म्हणजे ही जी बैठक आहे प्रामुख्याने 3 शहरामध्ये झालेली आहे, ज्यामध्ये पहिलं शहर जे आहे ते हैदराबाद आहे, त्यानंतर आहे लखनौ,
त्यानंतर आहे लखनौ व त्यानंतर आहे पुणे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला या तिन्हीपैकी कोणता जरी ऑप्शन दिसत असेल, जसं की आपल्यामध्ये यामध्ये आपल्याला हैदराबाद दिसलं आहे म्हणून याचं योग्य उत्तर हैदराबाद असेल. तर समजा तुम्हाला लखनौ आणि पुणे हे दोन जरी दिसले तर हे दोन देखील त्याचे योग्य उत्तर होणारे असेल, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत विथ विश्लेषण सोबत. जर तुम्हाला यामध्ये काही शंका किंवा डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले IBPS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चनसाठी मिळवणार असेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप पेजशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो. तेथून ते सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो. कारण का परीक्षेची तारीख तुमची कधीही जाहीर होऊ शकते. जसं की मित्रांनो परीक्षा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे जी की मित्रांनो 25 तारीख. त्यानंतर ही तारीख जाहीर झाल्यानंतर मित्रांनो लगेच तुमची परीक्षेची तारखा देखील लवकरच जाहीर होणाऱ्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही आतापासूनच तुमच्या तयारीला लागला तर येणाऱ्या काळामध्ये तुमची तयारी जी आहे परिपूर्ण होणारी असेल. आणि मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर साईडच्या घंट्याच्या आयकॉनला देखील ऑल करून ठेवा. तर व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये नवीन व्हिडिओसोबत नवीन प्रश्नांसोबत ज्यामध्ये मित्रांनो आपण याहूनही अधिक प्रश्न कव्हर करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.